हॅलो फ्रेंड, टुडे डिस्कस अबाउट लेक्चर नंबर 43. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हमधल्या लेक्चर नंबर 43ला सुरुवात केलेली आहे. आतापर्यंत आपला पूर्ण डिफरन्शिएशनचा पार्ट संपला. आता ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. या ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये नंबर ऑफ ॲप्लिकेशन डेरिव्हेटिव्हचे त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. त्यामध्ये काही वेगवेगळे तुमचे ॲप्लिकेशन येईल. मी तुम्हाला काही इंट्रोडक्शन म्हणून सांगतो. टँजंट आणि नॉर्मलचे ॲप्लिकेशन असतात. त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन याचेसुद्धा ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी असतील. तसेच तुमच्या काही गणितामध्ये अप्रॉक्सिमेशन, मॅक्सिमा, मिनिमा, इन्क्रीजिंग, डिक्रीजिंग, रोल्स, लॅग्नायजेस मीन व्हॅल्यू थेरम हे पूर्ण तुमचे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आहे. जवळपास तुम्हाला 6 ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आहे. त्यामधले तुमच्या परीक्षेला 3 ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आहे. आपण या 3 ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हला सुरुवात करणार आहे. चला बोर्डवर पाहू. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हमधला पहिलं ॲप्लिकेशन आहे प्रॉब्लेम डिपेंड ऑन टँजंट अँड नॉर्मल. पहिलं ॲप्लिकेशन प्रॉब्लेम डिपेंड ऑन टँजंट अँड नॉर्मल. आपल्याला काय करायचं, टँजंट आणि नॉर्मल या ॲप्लिकेशनला सुरुवात करायची. आपल्याला टँजंट हा शब्द क्लिअर आहे, नॉर्मल हा शब्द क्लिअर आहे. त्याचे आपल्याला इक्वेशन डिटरमाइन करायचे बाय युझिंग द डेरिव्हेटिव्ह. हेन्स इट इज नोन ॲज ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. आता हे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह कसं आहे बा, समजा एखादं फंक्शन दिलेलं आहे आणि त्या फंक्शनचा आपल्याला टँजंट जर काढायचं असेल किंवा नॉर्मलचं इक्वेशन काढायचं असेल, ते इक्वेशन आपण डेरिव्हेटिव्हच्या मदतीने काढणार आहे. म्हणून आपण त्याला ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह असं म्हणतो. पहा बोर्डवर डायग्रामच्या भाषेत समजून सांगतो. कन्सिडर द फंक्शन. तुम्ही एक फंक्शन घेतलं, तुम्ही पहा कसं घेतलं. कन्सिडर द फंक्शन y बरोबर एफ ऑफ एक्स. कन्सिडर द फंक्शन y बरोबर एफ ऑफ एक्स. ड्रॉ, पहा सर काय म्हटले, टँजंट टू द फंक्शन दॅट इज, आपण त्याला एखादा कर्व नाव देऊ, फंक्शन ऑर कर्व. बरोबर आहे की नाही. तुमचं एखादं फंक्शन असेल किंवा कर्व असेल. काय म्हटलं सर, ड्रॉ द टँजंट टू द फंक्शन दॅट इज कर्व ॲट पॉईंट. पहा, ॲट पॉईंट पी ऑफ x1, y1. समजा तुमचं दिलेलं फंक्शन सर्कलच्या आकाराचं असेल. समजा म्हटले सर, समजा तुमचं फंक्शन सर्कलच्या आकाराचं असेल. हा तुमचा सेंटर असेल. मी अशी एक लाईन काढली, जी लाईन सर्कलला एका पॉईंटमध्ये भेटते त्याला तुम्ही टँजंट असं म्हणता. पहा, तुमची दिलेली लाईन आहे, ती सर्कलला पी या पॉईंटमध्ये भेटली, म्हणजे त्या लाईनला तुम्ही टँजंट असं नाव देतात. तुम्ही या लाईनला नाव दिलं टँजंट. तर आपल्याला या टँजंटचं इक्वेशन डिटरमाइन करायचं. या टँजंटचं म्हणजे आता पहा, द लाईन टचेस द कर्व ॲट ओनली वन पॉईंट. दिस लाईन इज नोन ॲज टँजंट. हे तुमचं बेसिक ऑब्झर्वेशन किंवा बेसिक कॅल्क्युलेशन किंवा अभ्यास तुमचा ऑलरेडी झालेला आहे की सर, जी लाईन एखाद्या कर्वला एका पॉईंटमध्ये टच होते त्याला तुम्ही टँजंट असं म्हणता. आता नॉर्मल शब्द पाहू आपण काय असते. पहा, अ लाईन पासिंग थ्रू द सेंटर. अ लाईन पासिंग थ्रू द सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द टँजंट. A line passing through the center and perpendicular to the tangent, this line is known as normal. This line is known as normal. तुमच्या दिलेल्या डायग्राममध्ये तुम्हाला 2 लाईन दिसतात. एक लाईन तुमची सर्कलला एकाच पॉईंटमधून भेटते, तिला टँजंट म्हटलं. मग त्याच टँजंटला एक परपेंडिक्युलर लाईन काढली, ती लाईन सेंटरमधून पास होते, तिला नॉर्मल असं म्हणतात. आजच्या पिरियडमध्ये आपल्याला टँजंट आणि नॉर्मलचे इक्वेशन डिटरमाइन करायचे. पहा, आजच्या पिरियडमध्ये आपल्याला टँजंट आणि नॉर्मल डिटरमाइन करायचे. हे फंक्शन आहे, याचा आकार हा झाला. लाईन जर एका पॉईंटमध्ये टच होते कर्वला तो टँजंट असेल. टँजंटला परपेंडिक्युलर सेंटरमधून पास होणारी लाईन नॉर्मल असेल. काय असते पहा बरं, इक्वेशन ऑफ टँजंट. बोर्डवर पहा, इक्वेशन ऑफ टँजंट. तुमच्या टँजंटचं इक्वेशन काय असते पहा. टँजंटचं इक्वेशन आलं y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. तुमचा जो टँजंट दिला त्या टँजंटचं इक्वेशन असते y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. प्रश्न पडला या ठिकाणी m कोण आहे, पुढं सांगतो पहा. इक्वेशन ऑफ नॉर्मल. इक्वेशन ऑफ नॉर्मल काय असते, ते असते y मायनस y1 इज इक्वल टू -1/m इंटू x मायनस x1. -1/m इंटू x मायनस x1. याला कुठेही प्रूफ द्यायची गरज नाही की टँजंटचं इक्वेशन y मायनस y1 बरोबर m इंटू x मायनस x1 असं आहे.
नॉर्मलचं इक्वेशन y मायनस y1 बरोबर -1/m इंटू x मायनस x1 आहे, असा कुठेही आपल्याला प्रूफ देण्याची गरज नाही. आता प्रश्न पडला इथं वेअर m इज स्लोप ऑफ टँजंट, m काय तुमचा स्लोप ऑफ टँजंट, अँड -1/m इज अ स्लोप ऑफ नॉर्मल, m हा तुमचा टँजंटचा स्लोप आहे आणि -1/m हा तुमचा नॉर्मलचा स्लोप आहे. म्हणजे जर मला टँजंट आणि नॉर्मलचं इक्वेशन काढायचं असेल तर या ठिकाणी y मायनस y1 बरोबर m इंटू x मायनस x1 हा टँजंट आहे, y मायनस y1 इज इक्वल टू -1/m इंटू x मायनस x1 हा नॉर्मल आहे. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल का हो सर, या ठिकाणी टँजंटचं इक्वेशन सांगितलं, नॉर्मलचं इक्वेशन सांगितलं, पण या ठिकाणी याचा डेरिव्हेटिव्हचा संबंध कसा येतो हे आम्हाला समजलं नाही. बरं, तुमचा डेरिव्हेटिव्हचा संबंध तुम्हाला समजला नाही, आता मी तुम्हाला समजून सांगतो पहा. m इज अ स्लोप ऑफ टँजंट, -1/m इज अ स्लोप ऑफ नॉर्मल, m that is slope can be find by various method. आता स्लोप काढायच्या भरपूर मेथड दिलेल्या आहे पहा. m that is slope can be find by various method. पहिली मेथड दिली स्लोप इन टर्म्स ऑफ डेरिव्हेटिव्ह, मला काय करायचा, दिलेल्या कर्वचा स्लोप डिटरमाइन करायचा आणि तो डिटरमाइन करायचा स्लोप इन टर्म्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. तिथं लिहून दिलेलं आहे पहा, इथं दिलेलं आहे तुमचं व्हेअर m इज अ स्लोप ऑफ टँजंट दॅट इज m इज अ स्लोप कॅन बी फाइंड बाय व्हेरियस मेथड. पहा इथं m कोण आहे तुमचा, दॅट इज इथं स्लोप कॅन बी फाइंड बाय व्हेरियस मेथड. पहिली मेथड काय आहे, स्लोप इन टर्म्स ऑफ डेरिव्हेटिव्ह, म्हणजे डेरिव्हेटिव्हच्या भाषेत स्लोप कसा काढायचा. पहा, कन्सिडर द फंक्शन y इज इक्वल टू f ऑफ x. y घ्या काय f ऑफ x घ्या, कोणीपैकी एक घ्या. डिफाइन ॲट p ऑफ x1, y1. कर्ज फंक्शन y बरोबर f ऑफ x डिफाइन ॲट पॉईंट p ऑफ x1, y1. देन स्लोप बरोबर ऑफ कर्व, स्लोप ऑफ कर्व m इज इक्वल टू dy बाय dx विथ रिस्पेक्ट टू x1, y1. समजा एखादं फंक्शन दिलेलं आहे y म्हणून आणि त्या फंक्शनचा मला स्लोप काढायचा असेल तर तो स्लोप असतो पहा, कन्सिडर फंक्शन y बरोबर f ऑफ x डिफाइन p ऑफ x1, देन स्लोप ऑफ द कर्व m इज इक्वल टू dy बाय dx विथ रिस्पेक्ट टू x1, y1. और दुसरं दिलेलं आहे m इज इक्वल टू f डॅश ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x1, y1, f डॅश ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x1, y1. म्हणजे मला जर त्या कर्वचा स्लोप काढायचा असेल तर स्लोप काढण्याचा पहिला फॉर्म्युला दिला m इज इक्वल टू dy बाय dx विथ रिस्पेक्ट टू x1, y1 और m इज इक्वल टू f डॅश ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x1, y1. तुम्ही म्हणसान सर एखादं एक्झाम्पल सांगून द्या. समजा इथं असं आलेलं आहे पहा, x² प्लस y² इज इक्वल टू 4. फाइंड स्लोप पहा पुरो ॲट 2, 3. आपल्याला काय करायचं आहे, कर्व दिलेला आहे x² प्लस y² बरोबर 4 आणि आपल्याला या कर्वचा स्लोप डिटरमाइन करायचा आणि तो स्लोप डिटरमाइन करायचा ॲट पॉईंट 2, 3. तर पहिले काय करायचं, जे दिलेलं कर्व आहे त्या कर्वचा डेरिव्हेटिव्ह काढून घ्यायचा सरळ पहा. लेट x² प्लस y² इज इक्वल टू 4. या कर्वचा डेरिव्हेटिव्ह डिटरमाइन करायचा आहे. या कर्वचा डेरिव्हेटिव्ह डिटरमाइन करायचा असेल तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. इथं आलेले dx ऑफ x² dx ऑफ y² इज इक्वल टू dx ऑफ 4. सरळ डेरिव्हेटिव्ह काढायचा. x² चा डेरिव्हेटिव्ह 2x, y² चा 2y, dy बाय dx कॉन्स्टंटचा 0, याला ट्रान्सफर करा. 2 टाइम्स y dy बाय dx बरोबर -2x, 2 कॅन्सल, dy बाय dx मस्ट बी इक्वल टू -x बाय y. हा आला डेरिव्हेटिव्ह. आता तुम्हाला काढायचा स्लोप. कसा काढला पहा, स्लोप इन टर्म्स ऑफ डेरिव्हेटिव्ह,
मग स्लोप इन टर्म्स ऑफ डेरिव्हेटिव्ह एम बरोबर डी वाय बाय डी एक्स विथ रिस्पेक्ट टू x1 y1. एम बरोबर डी वाय बाय डी एक्स कोण आहे पहा मायनस एक्स बाय वाय. x1 y1 कोण आहे पहा x1 y1. डी वाय बाय डी एक्स विथ रिस्पेक्ट टू x1 y1 ते आलेलं आहे तुमचं 2,3. इथे येईल तुमचा 2,3. एम इज इक्वल टू -2/3. एक्सच्या जागी 2 लिहा, वायच्या जागी 3 लिहा. एम बरोबर -2/3 हा दिलेल्या कर्वचा स्लोप असेल. काय म्हटले सर? हा तुमच्या दिलेला कर्वचा स्लोप असेल. म्हणजे तुम्हाला टँजंट आणि नॉर्मल जर काढायचं असेल तर पहिले त्याचा फॉर्म्युला आहे y-y1 बरोबर m इंटू x मायनस x1. y-y1 बरोबर -1/m इंटू x मायनस x1. वेअर सरांचं म्हणणं काय एम इज द स्लोप. स्लोप कॅन बी फाइंड बाय व्हेरियस मेथड. तर पहिली मेथड शिकवली तुमची स्लोप इन टर्म्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. जर तुम्हाला स्लोप काढायचा असेल डेरिव्हेटिव्हच्या भाषेत तर एम बरोबर डी वाय बाय डी एक्स विथ रिस्पेक्ट टू x1 y1 बरोबर आहे, किंवा एफ डॅश ऑफ एक्स. इथं सरांनी एक उदाहरण घेतलं आणि स्लोप काढून दाखवला. म्हणजे टँजंट आणि नॉर्मल काढायचा असेल तर मेन असतो यम. मेन कोण असतो यम. आणि यम हा नथिंग बट स्लोप असेल. स्लोप कसा काढतात इन टर्म्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. हेन्स इट इज नोन ॲज ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. म्हणून आपण याला ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह असं म्हणतो. आता आपल्याला जो स्लोप दिलेला आहे तो स्लोप व्हेरियस मेथडनं फाइंड आउट करता. व्हेरियस मेथड. आता कोणकोणत्या व्हेरियस मेथड आहे याचा आपल्याला अभ्यास करून घ्यायचा आहे. आता पहिले आपण या पद्धतीने स्लोप काढला. कधी कधी आपल्याला लाईन आली तर लाईनचा स्लोप कसा काढायचा पहा. दुसरा पॉईंट स्लोप बरोबर आहे ऑफ अ लाईन इफ 2 points आर गिवन. 2 points आर गिवन. समजा आता काय झालेलं आहे तुम्हाला एखादी लाईन दिलेली आहे अशी आणि त्या लाईनवर 2 पॉईंट प्रेझेंट आहे बरोबर आहे. एक आहे x1 y1 दुसरा आहे x2 y2. तुम्हाला याचा स्लोप डिटरमाइन करायचा. आपल्या दिलेल्या प्रॉब्लेममध्ये 98 हाच फॉर्म्युला यूज करणं पडेल. 98%. 2%मध्ये वेगवेगळे फॉर्म्युले येतील. समजा स्लोप ऑफ लाईन इफ 2 points आर गिवन. 2 पॉईंट जर दिलेले असतील तर स्लोप कसा काढतात. स्लोप ऑफ लाईन हां एम इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. जर समजा तुम्हाला लाईन दिलेली असेल आणि त्या लाईनचा स्लोप डिटरमाइन करायचा असेल तर लाईनचा स्लोप असतो एम इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. त्या लाईनचा स्लोप हा y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 एवढा येतो. हा स्लोप असतो. शक्यतोवर कधी हा असेल कधी हा असेल. आता कधी कधी काय होते पहा. तिसरा पॉईंट इफ इक्वेशन ऑफ लाईन इज गिवन. समजा इक्वेशन ऑफ लाईन इज गिवन कसं दिलेलं असेल ax प्लस by प्लस c बरोबर 0 देन स्लोप ऑफ लाईन. आता काय झालं समजा लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे. तुम्हाला कोणा प्रश्न मांडला बा स्लोप काढा. तुम्ही काय म्हणसान एम फॉर स्लोप मायनस कोइफिशियंट काय म्हटलं सर मायनस कोइफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोइफिशियंट ऑफ वाय. काय म्हटलं सर पहा मायनस कोइफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोइफिशियंट ऑफ वाय. एम बरोबर मायनस एक्सचा कोइफिशियंट ए वायचा कोइफिशियंट बी. जर तुम्हाला इक्वेशन ऑफ लाईन दिलेलं असेल आणि तुम्हाला स्लोप डिटरमाइन करायचा असेल तर दिलेल्या लाईनचा स्लोप असेल मायनस कोइफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोइफिशियंट ऑफ वाय दॅट इज मायनस ए बाय बी. हा त्या लाईनचा स्लोप असतो. आता या लाईनमध्ये एक प्रकार दिलेला असतो पहा. तुमची लाईन कधी कधी पॅरलल असते पहा. स्लोप ऑफ पॅरलल लाईन्स आर ऑलवेज सेम. तुमच्या दिलेल्या 2 लाईन जर पॅरलल असतील तर त्या 2 लाईनचा पॅरलल लाईनचा स्लोप हा ऑलवेज सेम असतो. पॅरलल लाईनचा स्लोप कधीच बदलत नाही. इचा 2 तर इचा 2 इचा -1/2 चा -1/2 असतो. हे विसरायचं नाही. स्लोप ऑफ पॅरलल लाईन्स ऑलवेज सेम. नंतर दुसरा पॉईंट प्रोडक्ट ऑफ स्लोप ऑफ two perpendicular lines
आर ऑलवेज -1. काय म्हटलं सर? प्रोडक्ट ऑफ स्लोप ऑफ टू परपेंडिक्युलर लाईन्स आर ऑलवेज -1. आता उदाहरण पाहिजे असेल तर घ्या. दॅट इज, समजा पहिली लाईन आहे, त्या लाईनचा स्लोप तुमचा हा M1 असेल आणि दुसरी लाईन आहे, त्या लाईनचा स्लोप M2 असेल. दोन्ही लाईन परपेंडिक्युलर असतील, त्याच्या प्रॉडक्टच्या स्लोपचा गुणाकार -1 एवढा येतो. म्हणजे M1ची किंमत -1/M2 किंवा M2ची किंमत -1/M1 एवढी येते. दोन लाईन जर एकमेकाला परपेंडिक्युलर येत असतील तर त्या दोन परपेंडिक्युलर लाईनच्या स्लोपचा गुणाकार हा ऑलवेज -1 येत असतो. हे कधीही विसरायचं नाही. M1 M2 बरोबर -1, M1 बरोबर -1/M2, M2 बरोबर -1/M1. अशा प्रकारे आपण स्लोपचे 3 प्रकार पाहिले. पहिले स्लोप इन टर्म्स ऑफ डेरिव्हेटिव्ह, दुसरा प्रकार 2 पॉईंट्स आर गिवन, तिसरा प्रकार इक्वेशन ऑफ लाईन इज गिवन, चौथा प्रकार इफ इन्क्लायनेशन ऑफ लाईन इज गिवन. इफ इन्क्लायनेशन म्हणजे थिटा इज गिवन. काय म्हटलं सर पहा? इफ इन्क्लायनेशन थिटा इज गिवन, देन पहा बरो, देन slope of line is given by m is equal to tan theta. सरांनी तुम्हाला 4 प्रकार शिकवलेले, उदाहरणं काही घेतलेच नाही. पहिल्यामध्ये तुम्हाला स्लोप काढायचा डेरिव्हेटिव्हच्या भाषेत जो तुम्हाला समजून सांगितला, उदाहरण घेतलं. बाकीचे उदाहरण घेतलं नाही. 2 पॉईंट दिलेले असतील तर y2 - y1 अपॉन x2 - x1. लाईन दिलेली असेल तर मायनस कोइफिशियंट ऑफ x अपॉन कोइफिशियंट ऑफ y. पॅरलल लाईन असेल तर स्लोप सेम येईल. परपेंडिक्युलर लाईन असेल तर दोन लाईनच्या स्लोपचा गुणाकार हा -1 एवढा येईल. दोन लाईनच्या स्लोपचा गुणाकार हा तुमचा -1 एवढं येईल. अशा प्रकारे तुम्हाला सांगितलेलं आहे. आता तुम्ही म्हणसान का हो सर एका गणितात एवढे प्रकारनं स्लोप काढणं पडतं का? नाही. एका प्रॉब्लेममध्ये या 5-6 पॉईंटपैकी एकच स्लोप कामात येईल. एवढ्या पॉईंटची आपल्याला तिथं गरजसुद्धा पडणार नाही. आपल्याला एवढ्या पॉईंटची काहीच गरज नाही आहे. बरोबर आहे. आता त्याच्यानंतर जो प्रकार जो आहे तो पहा, 5वा, इफ अ लाईन मेकिंग इक्वल इंटरसेप्ट, लाईन मेकिंग इक्वल इंटरसेप्ट विथ कोऑर्डिनेट ॲक्सिस. आता मी तुम्हाला 11वीमध्ये शिकवलेले पण बऱ्याच जणांना आठवत नाही. पहा, अ लाईन मेकिंग इक्वल इंटरसेप्ट विथ कोऑर्डिनेट ॲक्सिस, देन स्लोप ऑफ अ लाईन इज -1. आता मी डायरेक्ट जर पॉईंट शिकवला तर डबल ताण घेता तुम्ही. समजा या ठिकाणी एक लाईन दिलेली आहे, ॲक्सिस दिलेलं आहे, इथं एक्स ॲक्सिस आहे, इथं वाय ॲक्सिस आहे. लाईन मेकिंग इक्वल इंटरसेप्ट याचा अर्थ असतो लाईन ओरिजिनपासून एक्सला इंटरसेप्ट करणे आणि वायला इंटरसेप्ट करणे हे सारखंच अंतरावर आहे. म्हणजे हा आणि हे डिस्टन्स ए आणि बी सारखं आहे असं ज्यावेळेस असते त्यावेळेस त्या लाईनचा स्लोप -1 घेतात. लाईन मेकिंग इंटरसेप्ट विथ कोऑर्डिनेट ॲक्सिस देन स्लोप इज -1. प्रूफ दाखवतो तुम्हाला. समजा ओरिजिनपासून याचं अंतर 3,0 आहे आणि याचं उत्तर तुमचं 0,3 आहे. 100%चं उत्तर -1 येते. तुम्ही म्हणसाल तर 3 0 0 3 का घेतलं? अरे बाबा नमुना घेतला, इथून 3 अंतर आहे, इथून 3 अंतर आहे, त्यावेळेस या लाईनचा स्लोप काय येतो? हा स्लोप ऑफ लाईन कोणचा? 2 वरून. काय आला 2 वरून? m बरोबर y2 - y1 अपॉन x2 - x1. शांतते ना. किती आलं पहा, हे x1 y1 x2 y2. y2 - y1 किती आला पहा, 3 - 0 0 - 3 3 अपॉन -3 बरोबर -1. m मस्ट बी इक्वल टू -1. हा त्या दिलेल्या लाईनचा स्लोप आलेला आहे. लाईन मेकिंग इक्वल इंटरसेप्ट विथ कोऑर्डिनेट ॲक्सिस देन स्लोप ऑफ लाईन मस्ट बी इक्वल टू -1. आपल्याला प्रूफ घ्यायची गरज नसते, सहज तुम्हाला मी एक्झाम्पल घेऊन दाखवलं. याचाच इन्व्हर्स कसा आहे पहा, याचाच इन्व्हर्स. if a line making equal intercept in opposite direction,
शब्द चेंज झाला. तुमच्या लाईननं काय केला, इक्वल इंटरसेप्ट केलेला असेल, पण इक्वल इंटरसेप्ट कोण्या डायरेक्शननं केला बाळा, अपोजिट डायरेक्शननं केलेला असेल, त्यावेळेस त्या लाईनचा येणारा स्लोप हा मायनस. लाईन मेक इक्वल इंटरसेप्ट इन अपोजिट डायरेक्शन, देन स्लोप ऑफ लाईन इज +1. तुमच्या दिलेल्या लाईनचा इंटरसेप्ट अपोजिट डायरेक्शनमध्ये आलेला असेल तर स्लोप +1 येतो. स्लोप किती येतो, -1. याचं उदाहरण प्रूव्ह करायची गरज नाही, पण तुम्हाला इच्छा असेल तर अशी डायग्राम काढली, उत्तर तुम्हाला भेटते, मला सांगायची गरजच नाही. हे बा, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, एक्स डॅश, वाय डॅश, ही लाईन घ्या, हे अंतर सारखं घ्या, बरोबर आहे. प्रूफ पहा, या लाईनचा येणारा स्लोप हा तुमचा ऑलवेज +1 येतो. अपोजिट इन डायरेक्शन म्हणजे अशी फिगर येते, नाही तर अशी फिगर येते. अशा यावेळेस याचा स्लोप -1, यावेळेस याचा +1. म्हणजे मला जर टँजंट आणि नॉर्मल काढायचं असेल तर पहा, रिव्हिजन पहा, इक्वेशन ऑफ टँजंट मला डिटरमाइन करायचं. मग काय आला तुमचा तो y - y1 = m × x - x1. इक्वेशन ऑफ नॉर्मल काय आला, इक्वेशन ऑफ नॉर्मल आलेला आहे माझा y - y1 -1/m × x - x1. मला टँजंट आणि नॉर्मल काढायचं असेल सरळ सरळ, मला स्लोप माहीत पाहिजे, मला स्लोप m हा माहीत असला पाहिजे, नंतर पॉईंट माहीत असले पाहिजे x1, y1. मला जर स्लोप आणि पॉईंट जर माहीत असेल तरच मला टँजंट आणि नॉर्मल काढल्या जाते, नाहीत काढल्या जात नाही. आत्ता तुम्ही पाहिलं यम कसा काढायचा, 6 मेथडनं. कोणकोणत्या मेथड्स, पहिली स्लोप इन टर्म्स ऑफ डेरिव्हेटिव्ह, दुसरी 2 पॉईंट दिलेली, तिसरी लाईनचे इक्वेशन, चौथं इन्क्लायनेशन, पाचवं इक्वल इंटरसेप्ट, सहावं अपोजिट इन डायरेक्शन, इक्वल इंटरसेप्ट अपोजिट इन डायरेक्शन. त्याच्यानंतर जर तुम्हाला कोऑर्डिनेट माहीत असेल तर 100% तुम्हाला टँजंट आणि नॉर्मल काढला जातो. अजून काही पॉईंट दिलेले आहे पहा. समजा आपण कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये जर गेलो आणि कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये जर इथे एक पॉईंट कन्सिडर केलेला आहे पहा, 7वा पॉईंट ॲड करतो मी. इथे एक पॉईंट प्रेझेंट आहे, मग या पॉईंट पीचे कोऑर्डिनेट तुम्ही सांगता x, y, इथून टाकलेला परपेंडिक्युलर, इथून टाकलेला परपेंडिक्युलर m आणि m डॅश. तर आपल्या मॅथमॅटिकच्या भाषेमध्ये जो x कोऑर्डिनेट असतो, x कोऑर्डिनेट, याला अप्सिसा असं म्हणतात. याला काय म्हणतात, अप्सिसा. हा अल्टरनेट वर्ड आहे. जसं एखाद्या मुलाचं शाळेत नाव वेगळं आणि घरी नाव वेगळं असते. शाळेत नाव गोपाल असते, घरी प्रेमान त्याला सांडू म्हणतात, बरोबर आहे की नाही. तसं इथं एक्स कोऑर्डिनेटचं प्रेमाचं नाव अप्सिसा आहे, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. नंतर वाय कोऑर्डिनेट दिलेला असेल, वाय कोऑर्डिनेट, तर या वाय कोऑर्डिनेटचं नाव हे असते ऑर्डिनेट. तुमचे मित्र आठवा, तुमच्या मित्राला शाळेमध्ये वेगळं नाव असते, बिलकुल शाळेच्या हजेरीमध्ये एकदम चांगलं नाव असते, पण तेच घरी असेल तर कोणी बिट्ट्या म्हणते, कोणी सांडू म्हणते, बरोबर आहे की नाही, कोणी पिंट्या म्हणते. तसे या ठिकाणी एक्स कोऑर्डिनेटचा पिंट्या कोण आहे, अप्सिसा, आणि वाय कोऑर्डिनेटचा पिंट्या कोण आहे, ऑर्डिनेट. हे विसरायचं नाही. आणि लास्ट पॉईंट दिलेला आहे 8वा, बरोबर आहे, अँगल इन टर्म्स ऑफ स्लोप. अँगल इन टर्म्स ऑफ स्लोप. आपल्याला अँगल इन टर्म्स ऑफ स्लोप काढायचा म्हणजे मला जर अँगल डिटरमाइन करायचा असेल, टॅन थिटा काढायचा असेल स्लोपच्या भाषेत, m1 - m2 अपॉन 1 + m1 m2 हा त्याचा अँगल असतो. म्हणजे मला दिलेला प्रॉब्लेम जर सॉल्व करायचा असेल, मला टॅन थिटा जर काढायचा असेल तर टॅन थिटा हा m1 - m2 अपॉन 1 + m1 m2 एवढा असतो, असं त्या ठिकाणी प्रूफ होते. म्हणजे मित्रांनो, आतापर्यंत मी तुम्हाला की टँजंट आणि नॉर्मलसाठी कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता असते असे तुम्हाला 8 पॉईंट शिकवले. ते 8 पॉईंट जर तुम्ही चांगल्या प्रकारे वाचले तर 100% तुम्हाला कोणताही टँजंट आणि नॉर्मलचा प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. चला, पहिलं मी एक गणित घेतो. फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल टू द फॉलोइंग कर्व्स ॲट इंडिकेटेड पॉईंट. पहा, फाइंड द इक्वेशन, लक्ष द्या, ऑफ, एकच विचारते तुम्हाला टँजंट, मी दोन्ही विचारतो म्हणजे 2-2 अभ्यास सोबत होतो, अँड नॉर्मल टू द फॉलोइंग कर्व ॲट इंडिकेटेड
पॉईंट. तुम्हाला काही कर्व दिलेले, त्या कर्वचा तुम्हाला टँजंट आणि नॉर्मल काढायचा. तुमच्या मनानं काहीच करायचं नाही आहे. तुम्हाला जो पॉईंट दिलेला असेल त्या पॉईंटवर दिलेला पॉईंटचा टँजंट आणि नॉर्मल डिटरमाइन करायचा. पहिलं गणित दिलेलं आहे y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, बरोबर आहे, प्लस 4x प्लस 1 प्लस 4x प्लस 1 ॲट पॉईंट तिथं दिलेलं आहे -1 -2. पहा बरोबर, आपल्याला एक कर्व दिलेला आहे आणि त्या कर्वचं टँजंट आपल्याला डिटरमाइन करायचं, सोबत आपल्याला त्याचं नॉर्मल पण डिटरमाइन करायचं आहे. मग आता टँजंट आणि नॉर्मल जर डिटरमाइन करायचं असेल तर पहिलं कर्व काय, y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 4x, बरोबर आहे, प्लस 1 ॲट पॉईंट -1, -2. मग पहिला प्रश्न पडतो, आता मला टँजंट काढायचं. मग दिलेल्या प्रश्नाचं टँजंटचं इक्वेशन काय, y मायनस y1 बरोबर m इंटू x मायनस x1. नॉर्मलचं तेच आहे, म्हणजे पहिले आपल्याला यम काढायचा. पहिले आपल्याला काय काढायचा, यम. मग इथं लेट लिहिलं तुम्ही, याची डायग्राम कशी काय आपल्याला काहीच घेणं देणं नाही. हा तुमचा रिक्वायर्ड कर्व आहे 4x प्लस 1 आणि याला डिफाईन केलेलं आहे ॲट पी ऑफ x1 कॉमा y1 बरोबर पी ऑफ -1 कॉमा -2. आणि हा जो तुमचा कर्व असतो, या कर्वचा तुम्हाला त्या ठिकाणी सरळ सरळ काय म्हटलं सर, टँजंट काढायचं. आता तुम्हाला त्याचं टँजंट जर काढायचं असेल तर पहिले तुम्हाला स्लोप माहीत पाहिजे. मग स्लोप काढण्यासाठी सरांनी 6 पॉईंट शिकवले. 6 पैकी कोणचा पॉईंट लागतो, 6वा, 5वा, 4था, 3रा, दुसरा लागत नाही, पहिला लागतो. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह काढा. काय काढा, डेरिव्हेटिव्ह. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx बरोबर d dx ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4 d dx ऑफ x d dx ऑफ 1 dy बाय dx इज इक्वल टू 2x प्लस 4. हा आला डेरिव्हेटिव्ह. आता स्लोप इन टर्म्स ऑफ डेरिव्हेटिव्ह, स्लोप इन टर्म्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. सर काय म्हटले पहा, तुमचे स्लोप इन टर्म्स ऑफ डेरिव्हेटिव्ह काय आहे ते सांगा. मग यम बरोबर आलेला आहे तुमचं dy बाय dx विथ रिस्पेक्ट टू x1 कॉमा y1. एम बरोबर dy बाय dx किती आला पहा, इज इक्वल टू 2x प्लस 4 ब्रॅकेटमध्ये आलं पॉईंट -1 कॉमा -2. याचा अर्थ एक्सच्या जागी -1, वायच्या जागी -2. दिलेल्या गणितामध्ये वाय आलेलाच नाही, स्लोपमध्ये वाय आलेला नसेल तर वायची किंमत टाकू नका, एक्सची किंमत टाका. एम बरोबर 2 इंटू -1 प्लस 4 -2 प्लस 4 बरोबर 2. म्हणजे दिलेल्या गणिताचा स्लोप हा तुमचा -2 आलेला आहे. 2 इंटू -1 -2 प्लस 4 मस्ट बी इक्वल टू 2. आता पॉईंट माहीत आहे, स्लोप माहीत आहे, किमती टाका. पहा इक्वेशन ऑफ टँजंट, इक्वेशन ऑफ टँजंट. तुमच्या टँजंटचं इक्वेशन काय सांगा. y मायनस y1 बरोबर m इंटू x मायनस x1. चला बोला, y मायनस y इक्वेशन ऑफ टँजंट ॲट p तुमचा ठरलेला आहे x1 y1, त्याची किंमत आहे -1 -2. काय येईल पहा, y प्लस 2 बरोबर m इंटू x प्लस 1 ॲट m इज इक्वल टू 2. y प्लस 2 बरोबर 2 इंटू x प्लस 1, y प्लस 2 बरोबर 2x प्लस 2. सगळ्या टर्म शिफ्ट करा किंवा 2 कॅन्सल होत असेल तर कॅन्सल करा. 2x मायनस y इज इक्वल टू 0. हे आलं तुमचं इक्वेशन ऑफ टँजंट. किती सिम्पल प्रॉब्लेम आहे पहा, एकदम साधे. आपल्या मनाला प्रोसिजर समजून सांगायची. टँजंट म्हणजे काय, नॉर्मल म्हणजे काय, त्याच्यासाठी कोणकोणत्या गोष्टीची गरज असते. एक असतो तुमचा पॉईंट आणि दुसरा असतो तुमचा स्लोप. तर मी दिलेल्या गणितामध्ये पटकन स्लोप काढला आणि दिलेला प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व केला. सांगा इक्वेशन ऑफ नॉर्मल काय असते, इक्वेशन ऑफ नॉर्मल. बोला नॉर्मलचं इक्वेशन बोला. y मायनस y1 इज इक्वल टू बोला -1/m x मायनस x1. y प्लस 2 बरोबर -1/2 x प्लस 1. क्रॉस मल्टिप्लाइड 2y प्लस 4 मायनस x मायनस 1. पहा x प्लस 2y प्लस 5 बरोबर 0. हे ट्रान्सफर केल्यावर हे आलं इक्वेशन ऑफ नॉर्मल. तुम्हाला इक्वेशन ऑफ टँजंट आणि नॉर्मल काढण्यासाठी सरांनी प्रोसिजर तयार करून दिली, सोबत टँजंटचं इक्वेशन तयार केलं,
नॉर्मलचं इक्वेशन तयार केलं. याच टाईपचे प्रॉब्लेम आपण आता सॉल्व करणार आहात. विद्यार्थी मित्रांनो, फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट ऑन नॉर्मल टू द फॉलोइंग कर्व आपल्याला डिटरमाइन करायचं आहे. आपल्याला ॲक्च्युअल माहिती आहे इक्वेशन ऑफ टँजंट हे y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1 असते. इक्वेशन ऑफ नॉर्मल y मायनस y1 इज इक्वल टू -1/m इंटू x मायनस x1 असते. म्हणजे आपल्याला टँजंट आणि नॉर्मल काढायचे असले कॉर्डिनेट आणि स्लोप माहीत पाहिजे. पहिला तुम्हाला तिसरा नंबरचा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. पहा 3 नंबरच्या प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे y इज इक्वल टू x² प्लस 2 e रेस टू दी पॉवर x प्लस 2. बरोबर आहे. याचा आपल्याला टँजंट काढायचं आहे आणि नॉर्मल काढायचं आहे. ते काढायचं आहे ॲट पॉईंट 0,4. ते काय करायचं तुम्हाला ॲट पॉईंट 0,4 याच्यावर तुम्हाला टँजंट आणि नॉर्मल डिटरमाइन करायचं. मला जर दिलेल्या प्रॉब्लेमचा टँजंट आणि नॉर्मल डिटरमाइन करायचं असेल तर पहिलं मला स्लोप माहीत असला पाहिजे. माझ्या स्लोपचे 6 फॉर्म्युले 6पैकी एक फॉर्म्युला लागणार आहे. तो फॉर्म्युला लागणार आहे स्लोप इन टर्म्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. मी सरळ या टर्मचा डेरिव्हेटिव्ह तयार करतो. काय करतो पहा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. याचा डेरिव्हेटिव्ह आला dy/dx इज इक्वल टू 2x प्लस 2 e रेस टू दी पॉवर x. 2चा डेरिव्हेटिव्ह 0 आला म्हणजे dy/dxची किंमत ही 2x प्लस 2 e रेस टू दी पॉवर x आली. मला या फंक्शनचा मला या कर्वचा डेरिव्हेटिव्ह हवा आहे. डेरिव्हेटिव्ह काढला, आता स्लोप पाहिजे. तो स्लोप काढण्यासाठी मी काय म्हणेल पहा, स्लोप इन टर्म्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. स्लोप इन टर्म्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. मला स्लोप काढायचा आहे इन टर्म्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. m इज इक्वल टू dy/dx विथ रिस्पेक्ट टू x1, y1. m इज इक्वल टू काय डेरिव्हेटिव्ह आला पहा, इथं आला 2x प्लस 2 e रेस टू दी पॉवर x विथ रिस्पेक्ट टू x1, y1. म्हणजे जे कॉर्डिनेट दिलेले आहे ते कॉर्डिनेट आहे 0,4. पहा याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा होता मला p ऑफ x, y वर. हा माझा x1, y1 आहे. dy/dx 2x प्लस 2 e रेस टू दी पॉवर x आहे. एक्सच्या जागी 0 आहे, वायच्या जागी 4 आहे. इथं कुठंच वाय आलेला नाही. ज्या ज्या ठिकाणी एक्स आला त्या त्या ठिकाणी 0 टाका. 2 इंटू 0 2 इंटू e रेस टू दी पॉवर 0. m इज इक्वल टू 0 प्लस 2. बरोबर आहे. e रेस टू दी पॉवर 0 1. m बरोबर 2 आला कारण की e रेस टू दी पॉवर 0ची किंमत 1 असते. चला, दिलेल्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला त्या ठिकाणी m माहीत आहे. आपल्याला कॉर्डिनेट दिलेले. सरळ टँजंट आणि नॉर्मल डिटरमाइन करा. सरळ इक्वेशन ऑफ टँजंट पहा. इक्वेशन ऑफ टँजंट डिटरमाइन करायचं आहे ॲट p ऑफ 0,4 p ऑफ x, y. इक्वेशन ऑफ टँजंट p ऑफ 0,4 that is p of x, y. What is the tangent? y minus y1 is equal to m into x minus x1. x1 म्हणजे कोण 0, y1 म्हणजे कोण 4. y minus 4 m into x minus 0 at m is equal to 2. y minus 4 is equal to 2 into x minus 0. That is y minus 4 is equal to 2x. याला शिफ्ट करा. 2x minus y plus 4 is equal to 0. This is equation of tangent. हे तुमचं टँजंटचं इक्वेशन आहे. दिस इज अ इक्वेशन ऑफ टँजंट. हे टँजंटचं इक्वेशन आहे. सरळ तुम्ही काय केलं, कर्व घेतला 3 नंबरच्या प्रॉब्लेममध्ये. स्लोप डेरिव्हेटिव्ह काढला. डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर स्लोप इन टर्म्स ऑफ डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला घेतला. dy/dx विथ रिस्पेक्ट टू x1, y1 किमती टाकल्या. नंतर टँजंट घेतला. दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ टँजंट. तुम्हाला जर नॉर्मल पाहिजे असतील तर पहा, इक्वेशन ऑफ नॉर्मल तुम्हाला डिटरमाइन करायचं आहे. इक्वेशन ऑफ नॉर्मल सांगा इक्वेशन ऑफ नॉर्मल काय, y मायनस y1 इज इक्वल टू -1/m इंटू x मायनस x1. हे तुमचं इक्वेशन ऑफ नॉर्मल आहे. x1, y1च्या किमती माहीत आहे, mच्या किमती माहीत आहे. आलेल्या किमती फक्त तुम्हाला सबस्टिट्यूट करायच्या आहे. काय येईल पहा, y मायनस 4 बरोबर इज इक्वल टू -1/2 x मायनस 0. 2y मायनस 8 2 मल्टिप्लाय करा बरोबर -x ट्रान्सफर करा. x प्लस 2y मायनस 8 इज इक्वल टू 0. दिस इज द इक्वेशन ऑफ नॉर्मल. हे तुमचं नॉर्मलचं इक्वेशन आहे. या चॅप्टरमध्ये आपल्याला इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल डिटरमाइन करत जायचं आहे. जे तुम्ही 2 नंबरचा प्रॉब्लेम घरी करायचा सेम 3 नंबरचा सरनं शिकवला. पहिला डेरिव्हेटिव्ह काढला, नंतर स्लोप काढला, टँजंट काढला, नॉर्मल काढला.
आता आपला जो प्रॉब्लेम नंबर 4 आणि 5 आहे त्यापैकी एक कोणताही प्रॉब्लेम घ्यायचा. आपण 4 प्रॉब्लेम घेणार आहे. त्यामध्ये दिलेलं आहे x³ + y³ - 9xy बरोबर 0. याचा आपल्याला टँजंट आणि नॉर्मल डिटरमाइन करायचा ॲट p ऑफ x, y इज इक्वल टू p ऑफ 2, 4. सरळ सरळ तेच आहे, डेरिव्हेटिव्ह काढणे. डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर स्लोप काढणे. आता मला जो डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे तो काढण्याच्या 2 टेक्निक आहे. आजच्या पिरियडमध्ये तुम्हाला एकच टेक्निक शिकवतो मी. कोणची टेक्निक? या टर्मचा सरळ सरळ डेरिव्हेटिव्ह काढणे. सरळ जसा तुम्हाला शिकवला तसा. लेट x³ + y³ - 9xy इज इक्वल टू 0. सरळ डेरिव्हेटिव्ह काढणं शिकवतो तुम्हाला. ॲक्च्युअल दुसरी मेथड उद्या शिकवतो पहा. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x d dx ऑफ x³ + d dx ऑफ y³ - 9 इथं आलेलं आहे d dx ऑफ x × y इज इक्वल टू 0. याचा डेरिव्हेटिव्ह आला 3x² + 3y² dy/dx - 9. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मस्ट बी इक्वल टू 0. काय आलेलं आहे पहा. 3x² + 3y² dy/dx - 9x dy/dx - 9y dx/dx 1 आलं, मस्ट बी इक्वल टू 0. dy/dx कॉमन काढा, रिमेनिंग टर्म ट्रान्सफर करा, याला ट्रान्सफर करा. dy/dx कॉमन काढलं, इथं राहिलं 3y² - 9x इज इक्वल टू 9y - 3x². पहा शांततेनं. 3y² dy/dx कॉमन काढल्यावर तिथं राहिलं 3y² - 9x, तिथं राहिलं तुमचं 9y - 3x². म्हणजे द व्हॅल्यू ऑफ dy/dx मस्ट बी इक्वल टू 9y - 3x² अपॉन 3y² - 9x. हा आला डेरिव्हेटिव्ह. आता आपल्याला स्लोप डिटरमाइन करायचा. स्लोप ॲट पॉइंट p ऑफ x1, y1 p ऑफ 2, 4. स्लोप जे असेल ते गणित घ्या. m बरोबर dy/dx विथ रिस्पेक्ट टू x1, y1 m इज इक्वल टू 9y - 3x² अपॉन 3y² - 9x विथ रिस्पेक्ट टू 2, 4. विथ रिस्पेक्ट टू 2, 4. आता यममध्ये ज्या ज्या ठिकाणी x असेल त्या त्या ठिकाणी 2 लिहायचं, ज्या ज्या ठिकाणी y असेल त्या त्या ठिकाणी 4 लिहायचं. जराशी गडबड करू नका, शांततेत प्रॉब्लेम घ्या. m इज इक्वल टू किती आलं पहा. इथं 9 × 4 36 - 2चा स्क्वेअर 4 हा 12 आला. डबल एकदा 9 × 4 36. इथं 2चा स्क्वेअर 4 × 3 12. इथं आलेलं आहे 4चा स्क्वेअर 16 × 3 48 - 18 मायनस किती आलेलं आहे 18. m चुकला, प्रॉब्लेम जाईल, गडबड करू नका. m बरोबर 36 मधून 12 गेले, हे राहिलं 24 बरोबर आहे. 48 मधून 18 गेले, हे राहिले तुमचे 28 नाही, हे राहिले तुमचे 48 मधून 18 गेले 0, इथं राहिलं 30. इथे किती राहिलं तुमचं 30. करेक्ट का. 24/30 m इज इक्वल टू इथं राहिला 8 नाही 24 6 35 4/5 m आलेला आहे तुमचा 4/5. 6 डिवाइड करा. 24 6 35 हा करेक्टच आला पाहिजे. आवाज पहा. आता इक्वेशन ऑफ टँजंट घरी करायचं तुम्ही. इक्वेशन ऑफ टँजंट गणेश y - y1 इज इक्वल टू m × x - x1 y - 4 इज इक्वल टू 4/5 x - 2 एकदम लहान मुलासारखं. इथं आलेलं आहे 5y - 20 4x - 8 सगळे ट्रान्सफर करा. 4x - 5y बरोबर आहे. 20 मधून 8 गेला
प्लस 12 इज इक्वल टू 0. पहा 4x मायनस 5y प्लस 12 इज इक्वल टू 0 हे टँजंट तयार झालं. नॉर्मल का असेल नॉर्मल? पहा इक्वेशन ऑफ नॉर्मल y मायनस y1 इज इक्वल टू -1/m इंटू x मायनस x1. यामध्ये किमती सबस्टिट्यूट करा, दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करा. या लेक्चरमध्ये तुम्हाला मी इथं 4 गणितं लिहिलेले 2, 3, 4, 5. दुसरं सोडवलं, चौथं सोडवलं, तिसरं आणि चौथं सोडवलेलं आहे. दुसरं आणि 5वं होमवर्क करायचं. काही डिफिकल्टी असेल कॉमेंट बॉक्समध्ये टाका. सो स्टॉप हिअर. थँक्यू.